नमस्कार. श्री स्वामी समर्थ मंडळी हस्तरेषांमध्ये हातांच्या रेषासोबतच हातांच्या बोटांचे अध्ययन करून देखील दुसऱ्यांचा स्वभाव आपण जाणून घेऊ शकतो. आपल्या हातांवरील बोटांवरून जाणून घेऊ शकतो की कोणत्या व्यक्तीचा स्वभाव हा कसा आहे. आपल्या हाताचा अंगठा हा 3 भागांमध्ये विभागलेला आहे, ज्याचा अर्थसुद्धा वेगवेगळा आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की तुमचा अंगठा तुमच्याविषयी काय माहिती देत आहे. मंडळी, आपला अंगठा हा 3 भागांमध्ये विभागलेला आहे. त्यातील पहिला भाग, मधला भाग व अंतिम भाग. हो, 3 भाग वेगवेगळ्या रेषांनी विभागले गेले आहेत. तर बघूयात की आपल्या अंगठावरील प्रत्येक रेषेचा अर्थ काय होतो. मंडळी, अंगठ्याच्या पहिल्या भागावर आडव्या रेषा असणे म्हणजे जर अंगठ्याच्या पहिल्या भागावर आडव्या रेषा असतील तर असं मानलं जातं की अशा व्यक्तीला जीवनामध्ये माता लक्ष्मीची कृपा नक्कीच प्राप्त होते. शेवटी अशा लोकांना त्यांच्या आयुष्यामध्ये कधीही धनासंबंधीतील कोणत्याही प्रकारच्या अडचणीचा सामना करावा लागत नाही. ते आपले जीवन खूप ऐश्वर्यात व आरामामध्ये घालवतात. मंडळी, अंगठ्याच्या पहिल्या भागावर उभ्या रेषा असणं. तर ज्या व्यक्तीच्या अंगठ्याच्या पहिल्या भागावर उभ्या रेषा असतात अशी व्यक्ती खूप इमानदार असतात, तसेच ते विश्वासू देखील असतात. अंगठ्याच्या पहिल्या भागावर 3 उभ्या रेषा असणं हे त्या व्यक्तीची प्रबळ इच्छाशक्ती व तेज बुद्धिमत्तेचे लक्षण आहे. ज्यांचा अंगठा हा सामान्य अंगठापेक्षा छोटा असतो. ज्या व्यक्तींचा अंगठा हा सामान्यपेक्षा छोटा असतो अशी लोक निर्बल असतात व अशा लोकांची कार्यक्षमता कमी असते. पण जर ही लोक एखादे कार्य पूर्ण करणे मनावर घेतले तर त्यांना नक्कीच त्यामध्ये यश भेटते. अंगठ्याच्या पहिल्या भागात क्रॉसचं चिन्ह असणे. ज्या व्यक्तीच्या अंगठ्याच्या पहिल्या भागात क्रॉसचे निशाण असते अशी लोक खूप जास्त खर्चिक असतात. त्यांच्याकडे पैशाची कमतरता नसते, पण ही लोक खूप जास्त आवाजावी खर्च करतात. त्यामुळे कधीकधी त्यांना आर्थिक तंगीचा देखील सामना करावा लागतो. अंगठ्याचा मधला भाग हा जास्त लांब असतो. ज्यांच्या अंगठ्याचा मधला भाग हा खूप लांब असतो अशी लोक खूप बुद्धिमान असतात. अशा लोकांची स्मरणशक्ती खूप तीव्र असते. त्यांना समाजामध्ये मान सन्मान देखील भेटतो. अंगठ्याच्या दुसऱ्या भागावर त्रिकोणी निशाण असणे. हस्तशास्त्रानुसार असं म्हटलं जातं, एखाद्या व्यक्तीच्या अंगठ्याच्या दुसऱ्या भागावर त्रिकोणाचे निशाण असते अशी व्यक्ती विज्ञान क्षेत्रामध्ये खूप पुढे जाते व ती व्यक्ती खूप बुद्धिमानी देखील असते. अंगठा सुंदर व आकर्षक असणे. हस्तरेषेनुसार ज्या व्यक्तीचा अंगठा हा खूप सुंदर व आकर्षक असतो अशी लोक खूप बुद्धिमानी, चालाक असतात. अशी लोक बुद्धिमानासोबतच जीवनामध्ये खूप लाभ देखील कमवतात. अंगठा सामान्यपेक्षा खूप जाडा, छोटा व बेडोल असेल तर खूप साऱ्या लोकांचा अंगठा दिसण्यामध्ये बेडोल दिसतो, सामान्यपेक्षा जास्त जाड असतो. अशी लोक स्वभावाने रागीट असतात व कधीकधी रागाने ते अंगठा हा जास्त लांब व हाताशी मजबूतीने जोडलेला असेल तर ज्या व्यक्तीचा अंगठा हा जास्त लांब असतो अशी लोक सर्व गुण संपन्न असतात. ही लोक सगळ्यांबरोबर मिळून मिसळून राहतात, त्यामुळे यांना अनेक लोक पसंत करतात. अंगठा लवचिक असणे. ज्या व्यक्तींच्या हाताचा अंगठा हा जास्त लवचिक असतो व अगदी सहज मागे जात असेल तर अशी लोक खूप कल्पनाशील असतात. अर्थात ही लोक नेहमी काही ना काही नवीन करण्याचा विचार करत असतात व ही लोक जास्त खर्चिक देखील असतात. ज्यांचा अंगठा हा चपटा व रुंदीला असतो. ज्या लोकांचा अंगठा हा चपटा व रुंदीने मोठा असतो अशी लोक निराशा स्वभावाची असतात. अशा लोकांना खूप जास्त राग देखील येत असतो. म्हणजे मंडळी, आपल्या हातातील अंगठा फक्त शरीराचा एक भाग नसून तो आपल्या स्वभावाबद्दल, निर्णय क्षमता आणि व्यक्तिमत्वाबद्दल खूप काही सांगतो.
हस्तरेषा शास्त्रानुसार अंगठ्याचा आकार, लांबी आणि त्याची रचना पाहून माणसाचा स्वभाव कसा आहे याचा अंदाज देखील लावला जाऊ शकतो. तुमचा अंगठा कसा आहे आणि त्यानुसार तुमचा स्वभाव कसा आहे हे कमेंटमध्ये नक्की लिहा. जर तुम्हाला अशाच प्रकारची रंजक आणि ज्ञानवर्धक माहिती आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर दाबा, जेणेकरून पुढील व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन आणि रोचक अशा विषयासोबत.